संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पुणे शहरातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघातावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही वेग आलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि नंतर पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली। या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीपासून कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने आरोपीवर 304 हे कलम लावले होते, अशी माहिती फडणवीसांनी दिली होती। मात्र फडणवीसांचा हा दावा पुणेकरांची दिशाभूल करणारा असून पोलिसांनी सुरुवातीला 304 हे कलम लावलं असल्याचा दावा करत काँग्रेस आमदाराने लोकसभा निवडणुकीतील उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केलेत। रवींद्र धंगेकर यांनी एक्सवर पोस्ट लिहित म्हटलं आहे की काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्यात। घटना घडल्यानंतर पहिल्या एफआयआर मध्ये कलम 304 चा उल्लेख नाही, अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पीआय आणि तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचं गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का, यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का, विशेषतः ही एफआयआर प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती, अशा शब्दात धंगेकर यांनी पोलीस आणि गृहमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी, पुणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।